आज दुसरा दिवस आहे. त्या ठिकाणी आम्ही थांबलेलो. ही रूम आहे आमची, त्या 2 रूम आम्ही घेतलेल्या. तर खूप सुंदर वातावरण आहे, खूप छान आहे. तो समोर उंच असा डोंगर आहे आणि एकदम हिरवगार आणि एकदम शांत ठिकाण आहे. खूप छान वाटतं, अगदी रिलॅक्स. आणि 4 दिवस इथं थांबावं असं वाटतंय. इतकं सुंदर आहे सगळं वातावरण. कुठे बाबा? सकाळी बाहेर पडण्यापूर्वी डायनिंग हॉलमध्ये जाऊन नाश्ता घेतला. डायनिंग हॉल अतिशय स्वच्छ होता आणि तिथून समुद्राचा सगळ्यात छान मोमेंट म्हणजे समुद्राकडे बघत घेतलेला चहा. हे सगळंच अतिशय सुंदर होतं. आता आमचा नाश्ता झालेला आहे. खूप छान नाश्ता होता आणि आता आम्ही निघालो विजयदुर्गला. सकाळी परत एकदा समुद्राकाठी गेलो. समुद्राकाठची ती सोनेरी वाळू कोवळ्या उन्हानं आणखीच चमकत होती आणि तो निळा शांत समुद्र, सोनेरी वाळू, निसर्गाची अक्षरशः लयलोट होती. खूप आनंद वाटत होता त्या ठिकाणी. पाणी नाही आता फक्त आपण मला बोललो आता ना स्ट्रॉंग करायचे म्हणून. सकाळी जाण्यापूर्वी परत एकदा महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही मंदिरात गेलो होतो. हे मंदिर खूप उंचावरती आहे. मंदिराचा परिसर अतिशय भव्य दिव्य आहे. फार सुंदर वातावरण आहे इथलं. मंदिर दिसायला अतिशय सुंदर आहे. प्रशस्त असं मंदिराचा परिसर आणि पुढे अथांग समुद्र. खरंच इथलं वातावरण छान आहे.
रेणू रना रना ना रेणू रेणू dim dum da 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 dim da 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 dim dum da 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 dim da da dim dum da da dim dum da 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 dim da 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 o da ni da na di da na na o da ni da ni da na di da na da di ya na da dim dum da da dim da na dim dum da da dim da na dim dum da na da na dim da na da dim da na na da na dim da na da dim da na da na da di ya na da na da na dim da na da dim da na na da na da di ya na da na da dim da na na da na da di ya na da na dim dum da na da di da na dim dum da na dim dum da na da dim da na dim sa re ga ma ga re ga ma pa da ni sa ni da ni da ni da sa ni da ni sa ni ga re sa ni re sa ni da ni sa ni ga ma ga re sa ni re sa dim dum da na da dim dum da na dim dum da na dim dum da na na Jag har okej. आम्ही आलो लाईट वाटेत आणि जाताना तर देवगडमध्ये लाईट हाऊस बघितला. त्या पायऱ्या चढायला खरंच उभाची नाही कम्प्लिटली. शेवटपर्यंत गेले मी, पण तिथून पूर्ण वरती टॉपला मी नाही गेले. भीती वाटली खरं. फक्त सीडीवरून जायचं होतं. घरातले बाकी सगळे गेले. आणि तिथून समुद्राचा व्ह्यू त्यांनी खूप छान एन्जॉय केला. खूप सुंदर समुद्र त्यांना दिसत होता. इकडं घेतले का ते व्ह्यू दाखवायसाठी. विजयदुर्गला जाताना वाटेमध्ये बिरबादेवीचं दर्शन घेतलं. बिरबादेवीचं मंदिर अतिशय सुंदर आहे. खूप मोठा परिसर आहे. छान वाटलं इथे आल्यानंतर. देवगडपासून 13 किलोमीटर अंतरावर एक अद्भुत आणि अतिशय सुंदर असं मंदिर दिसलं. कमानीतून खाली उतरत असतानाच आम्हाला पाण्याचा आवाज कानावर येऊ लागला, कारण हे मंदिर झऱ्याच्या काठावर आहे.
अगदी शांत ठिकाणी हे मंदिर आहे. काळ्या कातळ दगडांच्या मध्ये कोरलेलं मंदिर आहे हे. सुरुवातीला भैरवनाथाची गुफा लागते. खूप सुंदर वातावरण आहे, अगदी शांत वातावरण. थोडंसं पुढे गेले की विमलेश्वराचं मेन मंदिर दिसतं. मंदिराच्या समोर 2 हत्ती आपले स्वागत करतात. मंदिराच्या समोर 3 दीपमाळा आहेत, त्यामुळे त्याचं सौंदर्यात आणखीनच भर पडते. आणि समोर हिरवीगार झाडी, पाण्याचा आवाज आणि मंदिराच्या आत प्रवेश करताच वटवाघूळसुद्धा तुमचं स्वागत करतात. पण मंदिराच्या आत गेल्यानंतर खूप शांत वाटतं. हे मंदिर वटवाघूळ आहेत पूर्ण दगडामध्येच कोरलेलं आहे. कातळाच्या काळ्या दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे. ही एक गुफा आहे, त्यामुळे आतमध्ये खूप गारवा आहे. वटवाघूळ असून सुद्धा, वटवाघळांचा आवाज असून सुद्धा आतमध्ये खूप शांतता वाटली. खूप शांत वाटत होतं, छान वाटत होतं आतमध्ये. ही अशी वटवाघूळ भरपूर अशी त्या मंदिरात पाहायला मिळते. नाही कलर नाही, थोडं सिमेंटचं केलं. आणि मंदिरासमोर उभे असलेले हत्तीचे 2 फूटची सोंड आणि 2 पाय जरी सिमेंटचे तयार केले असले तर पूर्ण हत्ती हा दगडामध्येच कोरलेला आहे. त्या मंदिराला अटॅचच असा दगडात कोरलेले हे 2 हत्ती आहेत. खूप छान वाटतं, खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही सगळ्यांनी खरोखर एकदा ह्या मंदिराला भेट द्या. अगदी शांत मेडिटेशन होईल असं एक ठिकाण आहे. बारावेळी वाहता झरा, उंचीपुरे झाडे, खरोखर इथलं वातावरण विलोभनीय आहे. ठीक आहे. पायऱ्या खाली उतरायला. होय. खाली हिरवळीने नटलेले घाट, इतिहास आणि भूगोल यांचा रोमांचकारी संगम असलेल्या ह्या नागमोडी वाटा पार करून आम्ही विजयदुर्ग इथे पोहोचलो. कुठली आहे बघ, आणि गुलाब आणि कुठला कलर बघणार आहेस काय? नाही पण ही डिझाईन छान आहे. बघू हात छान दिसत.
तेच घे. फोटो काढ. इकडे इकडे. छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य बाळसं धरू लागलं तसं राजांची नजर समुद्राकडे वळाली. शिवप्रभूंच्या आरमारी महत्त्वाकांक्षेला दऱ्याप्रमाणे उधाण आलं ते विजयदुर्गमुळेच. सागर किनारपट्टीवर हुकूमत आणि व्यापार यासाठी स्वतःचं आरमार हवं हे राजांनी हेरलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कल्पनेतून साकारलेलं हे गोमुखद्वार. ह्या गोमुखद्वार मधूनच किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केला जातो. हे गोमुखद्वार किल्ल्याच्या सुरुवातीला दिसत नाही. याच्या पाठीमागचं कारण आहे शत्रूला मेन दरवाजा सापडू नये त्यासाठी केलेली ही रचना आणि शत्रूचा हत्ती दरवाजापर्यंत येऊ नये त्यासाठी हे अडचणीत केलेलं गोमुखद्वार. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सागर लाटावरून येणारी वाऱ्याची मंद झुळूक आपलं स्वागत करते. सळसळत्या सागर लाटांशी जणू स्पर्धा करीत उभी असलेली तटबंदी. शत्रूलाही धडकी भरवणारे 27 बुरुज आजही आम्हाला त्या काळात घेऊन जातात.